चला, आजचा टॉपिक आहे आपला टी सेक्शन. बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल एक्सिस ऑफ अ टी सेक्शन. बघा, आतापर्यंत आपण एक शेप बघितला होता, रेक्टँगल. त्याच्यानंतर दुसरा घेतला होता सर्कल. याच्यामध्ये समजा हॉलो सर्कल, हॉलो रेक्टँगल. तिसरा बघितला ट्रायंगल. आता हा जो रेक्टँगल आहे याचाच वापर करून आपण वेगळे वेगळे शेप तयार करतो. बरोबर, सध्या आपला जो फर्स्ट पार्ट असतो, जसं आपण मेकॅनिक्स मध्ये घेतलं होतं बघा, तसंच आपण सुरू करणार आहे. फर्स्ट पार्ट पूर्ण आपला बेसिकचा असणार आणि त्याच्यानंतर जे काही ऍडव्हान्स लेवलचे प्रॉब्लेम असतील ते आपण स्टडी करणार. रेक्टँगल वरून आपण बघा एक सेक्शन तयार करतो, टी सेक्शन. तसंच दुसरा असतो आय सेक्शन, तसाच अँगल सेक्शन, तसंच असतो एक सी सेक्शन. असे वेगवेगळे सेक्शन आपण रेक्टँगलच्या मदतीनं तयार करतो. आपल्याला माहिती आहे की टी सेक्शन मध्ये 2 रेक्टँगल असते, आय सेक्शन मध्ये 3 असते, एल सेक्शन मध्ये 2 असते आणि सी सेक्शन मध्ये सुद्धा 3 असते. तर असे वेगळे वेगळे जे शेप्स आपण तयार करतो रेक्टँगलचा वापर करून, तर आता आपण ते स्टडी करणार आहे. सगळ्यात पहिले आपण बेसिक जी डायग्राम होती रेक्टँगलची ती बघितली, त्याचा फॉर्म्युला बघितला, सर्कल बघितला, ट्रायंगल बघितला. आता पहिले आपण रेक्टँगलला कंबाईन करून बघूया कोणते कोणते शेप तयार होते. तर ते तर आपल्याला ऑलरेडी मेकॅनिक्स मध्ये झालेले शेप्स. आता त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया शिकायची. त्याच्यामधला पॉईंट काय आपला, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग सगळ्यात अगोदर इथं आपण एक टी सेक्शन ड्रॉ करू. बघा, सर्वात अगोदर काय ड्रॉ केलं, इथं एक टी सेक्शन ड्रॉ केला. बघा, पहिला डायग्राम आहे आपला टी सेक्शनचा. आजचा टॉपिक आपला पूर्ण कशावरती असणार आहे, टी सेक्शन वरती. सर्वांना माहिती आहे की आपण नंबरिंग बेस पासून देत असतो. हा जो खालचा रेक्टँगल याला आपण 1 नंबर म्हणू, वरच्या रेक्टँगलला आपण 2 नंबर असं नाव देऊ. क्लिअर आहे? यो आपला फर्स्ट रेक्टँगल, हा आपला सेकंड रेक्टँगल. असे 2 रेक्टँगल आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर याचा बेस जो असतो याचं नाव देऊन टाकू, याचा बेस B1. बरोबर, इथून इथपर्यंत जो असतो तो आपला बेस B1 असणार. क्लिअर? त्याच्यानंतर ही याची डेप्थ असती, डेप्थ D1. पूर्ण रेक्टँगलची व्हर्टिकल साइड म्हणजे डेप्थ D1. हा B1 असतो आणि हा उभावाला D1 असतो. याच्यावरून आपण एरिया काढू शकतो. तसंच ही डेप्थ जी असणार ती असणार D2. ही जी डेप्थ काय ती D2 आहे सेकंड रेक्टँगलची, आणि हा त्याचा बेस B2 असणार. एवढी पूर्ण लेंथ काय असते त्याची, बेस B2 असते. बरोबर, हे आपण मागच्या क्लासमध्ये शिकलेलो आहे. आता याचा आपण एरिया सांगू शकतो इथं. बरोबर, एरिया कसं काढायचो आपण, A1 B1 गुणिले D1. A2 कसं काढायचो आपण एरिया, B2 गुणिले D2. आणि टोटल एरिया कसा भेटायचा आपल्याला, A1 प्लस A2. बरोबर आहे इथपर्यंत? क्लिअर? चालतंय इथपर्यंत? क्लिअर सर्वांना? आपण बेस आणि डेप्थ या दोन्ही व्हॅल्यू आपण सगळ्यात पहिले लिहून घ्यायचो. बघा, कधी पण टी सेक्शन आला तर सर्वात अगोदर आपण त्याचा बेस किती आहे म्हणजे विड्थ किती आहे आणि डेप्थ किती आहे म्हणजे बी ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू. तसंच दुसऱ्या रेक्टँगलची बी ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू आपण लिहून घ्यायचो. याला आपण फ्लेंज असे म्हणायचो, याला आपण वेब असे म्हणायचो. कधी कधी क्वेश्चन मध्ये आपल्याला देताना फ्लेंज आणि वेब असं नाव देतील. काय नाव देणार, फ्लेंज अँड वेब. आपल्याला फायनल एक्झाम मध्ये टी सेक्शन आला होता पण तो इन्व्हर्टेड होता. इन्व्हर्टेडचा अर्थ काय राहतो, फक्त टी उलटा काढावा लागणार. टी सेक्शन कसा काढायचा, उलटा ड्रॉ करायचा. याच्यामध्ये भरपूर जण चुकले होते, तर यो पॉईंट आता इथे लक्षात ठेवा. इन्व्हर्टेड शब्द आला तरच उलटा टी काढायचा. चालतं, यो झाला एरिया. मग आपल्याला इथं Y1 Y2 पण काढावं लागतं, कारण की बघा सेम स्टेप आहे. आपण जे मेकॅनिक्स मध्ये शिकलो तेच पूर्ण स्टेप सगळ्या सेम आहे, कुठपर्यंत, वाय बार काढूपर्यंत. कारण की सिमेट्रिक आहे बघा, वाय ऍक्सिसला यो सिमेट्रिक असतो, एक्स ऍक्सिसला असतो का नाही. बरोबर, तर याचा एक्स बार तर डायरेक्ट येतो, पण आपल्याला वाय बार काढण्यासाठी Y1 काढावं लागेल. बरोबर, Y1 चा फॉर्म्युला काय मग, D1 च्या अर्धा. बरोबर, Y1 कसं काढतो आपण, D1 च्या अर्धा. हे जे डेप्थ ते पहिल्या रेक्टँगलची एवढी, बरोबर, याच्या अर्ध करायचं. पहिला जो रेक्टँगल एवढा, याच्या अर्धा भाग, यो का झाला आपला Y1. तसंच आपण काय काढतो, Y2 काढतो.
y2 म्हणजे दुसऱ्या रेक्टँगलचा अर्धा भाग, सेकंड जो रेक्टँगल आहे त्याचा अर्धा पार्ट D2 भागिले 2, पण एक खालचं डिस्टन्स एवढं जे त्याच्यामध्ये आपण ऍड केलं होतं प्लस D1, बरोबर. खालचं डिस्टन्स आपण त्यामध्ये ऍड करतो प्लस D1, म्हणजे इथून काय भेटलं आपल्याला y1 आणि y2. बघा बेसिक स्टेप काय आपल्या, पहिले एरिया काढायचा, एरियाचा फॉर्म्युला B1 गुणिले D1, B2 गुणिले D2 आणि टोटल एरिया राहतो A1 प्लस A2. त्याच्यानंतर y1 y2 काढल्याच्या नंतर नेक्स्ट पॉईंट राहतो आपला y बारचा, बरोबर. नेक्स्ट पॉईंट काय राहतो आपला y बार कॅल्क्युलेट करायचा. मग इथे मी y बारचा फॉर्म्युला लिहितो आता, A1 y1 प्लस A2 y2 डिवाइड बाय टोटल एरिया A. कळतं. y बारचा फॉर्म्युला काय, A1 y1 प्लस A2 y2 डिवाइडेड बाय टोटल एरिया A. आता इथपर्यंत सर्वांना ऑलरेडी पाठ असणारी ही स्टेप, बरोबर. इथपर्यंत सर्वांना ऑलरेडी आपण मेकॅनिक्स मध्ये शिकलेलो आहे, तेच पुन्हा एकदा करायचं. आता मला सांगा, मेकॅनिक्स मध्ये आपण जेव्हा हे शिकलो होतो, बरोबर, हे तेव्हा नवीन होतं आपल्यासाठी आणि लास्ट टॉपिक होता, म्हणून तुम्हाला एक किती मार्काला विचारलं होतं इथपर्यंत, 6 मार्काला, बरोबर. एक्झाम मध्ये आलता हा क्वेश्चन, किती मार्कासाठी आलता, 6 मार्कासाठी. परंतु आता जर तुम्ही इथपर्यंत सॉल्व्ह केलं मोमेंट ऑफ इनर्शिया या चॅप्टर मध्ये, तर याचे तुम्हाला एकच मार्क भेटणार. किती मार्क भेटणार तुम्हाला, फक्त एकच मार्क. आलता किती मार्कासाठी इथपर्यंत स्टेप, 1 मार्क. कारण की ऑलरेडी आता तुम्हाला एकदम इझिली लर्न झालेलं आहे y1 कसा काढायचा, y2 कसा काढायचा, बरोबर. आता आपण काय करू, फक्त हे जे आपण एवढं कॅल्क्युलेट केलं हे नुसतं इथं लोकेट करू, या डायग्राम मध्ये त्याला लोकेट करू. तर बघा, जे जे आपण कॅल्क्युलेट केलं पुन्हा एकदा मी इथं टी सेक्शन ड्रॉ करतो आणि त्याच्यामध्ये फक्त आपण काय करणार, आता हे सगळं लोकेशन दाखवणार की y1 म्हणजे नेमकं कोणतं डिस्टन्स, y2 म्हणजे नेमकं कोणतं डिस्टन्स. बघा, लोकेशन सुद्धा आपल्याला विचारलं जायचं, तर आपण काय कन्सिडर करायचो, ही जी सर्वात खालची लाईन असती ही आपली बेस लाईन असती, बरोबर. ही जी लाईन असती सर्वात खालची, इथूनच आपण सर्व डायमेन्शन वरच्या साईडला मोजत असतो. तर इथं सगळ्यात पहिले आपण यांचे जे एक्सिस आहेत, जसं ही पहिली डायग्राम आहे याची एक्स एक्सिस दाखवून देऊ. तर बघा, फर्स्ट जी डायग्राम आहे त्याची हॉरिझॉन्टल सेंट्रल एक्सिस x1 आपण त्याला म्हणू शकतो, कारण की हो 1 नंबरचा रेक्टँगल होता, बरोबर. ही आपली x1 एक्सिस आहे, बरोबर. x1 एक्सिस आहे आणि या एक्सिसचं बेस पासूनचं अंतर म्हणजे y1. या एक्सिसचं बेस पासूनचं अंतर म्हणजे कोण, y1. की अडचण कोणाला, बघा, या पहिल्या रेक्टँगलचा y बार म्हणजे y1, बरोबर. नुसतं पहिला रेक्टँगलचा विचार केला त्यासाठी सेंट्रॉइडल एक्सिसचा डिस्टन्स म्हणजे कोण, y1. आता दुसरा रेक्टँगल कुठे आपला, हा इथं, याची सेंटर लाईन दाखवून देऊ. ही झाली दुसऱ्या रेक्टँगलची सेंटर लाईन, ज्याला आपण म्हणू शकतो x2. क्लिअर इथपर्यंत. ही झाली सेकंड रेक्टँगलची सेंटर लाईन. याचं डिस्टन्स जर आपण मोजलं बेस पासून, तर यो असतो आपला y2, बरोबर. एवढं पूर्ण डिस्टन्स काय असतं आपलं, y2 असतं. क्लिअर इथपर्यंत. एवढं पूर्ण डिस्टन्स आपल्यासाठी काय असतं, y2 असतं. म्हणजे बघा, आता पहिल्या रेक्टँगलचं सेंट्रॉइडल एक्सिस x1, दुसऱ्या रेक्टँगलचं सेंट्रॉइडल एक्सिस x2. मग आपण काय केलंय, दोन्ही रेक्टँगल कंबाईन केलं आणि कोणता सेक्शन तयार केलता, टी सेक्शन. आणि त्या पूर्ण सेक्शनचा एक सेंट्रॉइडल एक्सिस दाखवतो आपण, ज्याला आपण x म्हणतो. हा जो पूर्ण रेक्टँगल आहे याचा एक कॉमन सेंट्रॉइडल एक्सिस दाखवतो, इथं कुठतरी तो येत असतो, याला आपण x असे म्हणतो, बरोबर. टी सेक्शनचा सेंट्रॉइडल एक्सिस. आणि याचं जे अंतर असतं बेस पासूनचं तो म्हणजे असतो y बार. तो म्हणजे कोण असतो, y बार. म्हणजे आता आपण जे फॉर्म्युला लिहिलता लास्टला तो y बार. क्लिअर एवढं. बघा, रेक्टँगल नंबर 1 त्याची सेंटर लाईन x1. रेक्टँगल नंबर 2 त्याची सेंटर लाईन x2. आणि दोघांना कंबाईन केल्यावर टी सेक्शन त्याची सेंटर लाईन x. एवढं 3 लाईन आपल्याकडे असणार आहे. मग याच्यावरून पहिल्या रेक्टँगलची सेंटर लाईन x1 याचं अंतर y1, दुसऱ्या रेक्टँगलची सेंटर लाईन x2 त्याचं अंतर y2, आणि दोघांना कंबाईन केल्यावर टी सेक्शन तयार झाला त्याची सेंटर लाईन आणि त्याचं अंतर राहतं y बार. हे झालं त्याचं लोकेशन. तर अशी सुद्धा डायग्राम आपण मागच्या वेळेस काढली होती. मग आता नवीन काय, आता आपल्याला याच्यामध्ये
नवीन काय तर आपल्याला विचारलं जातं ही जी सेंट्रोइडल एक्सिस आहे एक्स एक्स नावाची, बरोबर, ही जी सेंट्रोइडल एक्सिस आहे एक्स एक्स नावाची, या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं मुवमेंट ऑफ इनर्शिया. या ठिकाणी आपल्याला काय जातं मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारलं जातं. पण आपल्याला एवढं तर क्लिअर आहे की आपल्याकडं हा जो टॉपिक आहे मुवमेंट ऑफ इनर्शियाचा, मुवमेंट ऑफ इनर्शियाचा, याच्यामध्ये स्टँडर्ड शेप कोणता आहे आपल्याकडे सध्याचा? रेक्टँगल. सध्याचा स्टँडर्ड शेप कोणता आहे? रेक्टँगल. कारण की टी सेक्शन मध्ये बघा पहिला डायग्राम पण रेक्टँगल आहे आणि 2 नंबरची डायग्राम सुद्धा रेक्टँगलच आहे. म्हणून स्टँडर्ड शेप कोणता आहे सध्या आपल्याकडं? रेक्टँगल आहे. आणि कोणत्या एक्सिसची गोष्ट चालू आहे? एक्स एक्सिसची. अजून वाय कडे आपण गेलोच नाही, बरोबर. सध्या कोणत्या एक्सिसची गोष्ट चालू आहे? एक्स एक्सिसची गोष्ट चालू आहे, बरोबर. एक्स एक्सिस बद्दल आपण शिकायलो. मग आपल्याला याचा रेक्टँगलचा आय एक्स एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे, बीडी क्यूब बाय 12. कोणासाठी हा फॉर्म्युला? रेक्टँगल साठी. कोणासाठी हा फॉर्म्युला आहे? रेक्टँगल साठी आहे. यो टी सेक्शन साठी आहे का? नाही, हे लक्षात ठेवा बरं. टी सेक्शन साठी फॉर्म्युला नाहीये. फॉर्म्युला कोणासाठी आपल्याकडं? रेक्टँगल साठी आहे. टी सेक्शनचा आपल्याकडे फॉर्म्युला नाहीये. आणि जेव्हा केव्हा आपल्याकडं एखाद्या सेक्शनचा फॉर्म्युला नसतो तिथं आपण कोणता थेरम वापरतो सांगा एकदा? जर आपल्याकडं एखाद्या सेक्शनसाठी फॉर्म्युला नसन, त्याच्या बेसवरती किंवा एखाद्या एक्सिस वरती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असन, तर आपण कोणता थेरम तिथे यूज करतो सांगा जय? सांगा चला. अक्षय, सौरभ, रविराज, कोणत्या थेरमचा यूज करावा लागेल आपल्याला की जेणेकरून आपण टी सेक्शन साठी सुद्धा फॉर्म्युला तयार करू? बरोबर, कोणता थेरम आहे आपल्याकडं? पॅरलल एक्सिस थेरम. करेक्ट, बरोबर प्रतीक. रविराज करेक्ट, बरोबर प्रसाद. चला, व्हेरी गुड. माहितीये सर्वांना कोणता थेरम वापरावा लागणार आहे? पॅरलल एक्सिस थेरम. कारण की ह्यो तर आपल्याकडे रेक्टँगलचा आहे. मग किती रेक्टँगल आहे आपल्याकडं? 2. म्हणजे आय एक्स एक्स पण किती भेटणार आपल्याला? 2. एक B1 D1 आणि एक दुसरा रेक्टँगलचा B2 D2 क्यूब बाय 12. अशा 2 वेळेस वापरावं लागेल. म्हणजे आय एक्स एक्स 1, एक्स एक्स 1 चा अर्थ काय झाला? पहिला रेक्टँगल या एक्सिस साठीचा, बरोबर, या एक्सिस साठीचा. एक्स एक्स 1 चा अर्थ काय झाला? पहिल्या नंबरची एक्सिस. एक्स एक्स 2 चा अर्थ काय झाला? दुसऱ्या नंबरची एक्सिस. म्हणजे पहिला रेक्टँगल, यो दुसरा रेक्टँगल. याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. मग बघा, लिहिला त्याचा फॉर्म्युला. आय एक्स एक्स 1 चा फॉर्म्युला B1 D1 क्यूब बाय 12. आय एक्स एक्स 2 चा फॉर्म्युला B2 D2 क्यूब बाय 12. लिहिला इथं आपण फॉर्म्युला, बरोबर. म्हणजे ही जी एक्सिस आहे आपली x1 x1, इथं लिहितो बघा आता. ही जी पहिली एक्सिस आहे आपली x1 x1, याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे B1 D1 क्यूब बाय 12. म्हणजे या एक्सिस वरती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला भेटली B1 D1 क्यूब बाय 12. कारण की तो रेक्टँगल आहे, चालतं, कारण की तो काय? रेक्टँगल आहे. आता ही 2 नंबरची एक्सिस होती आपली आय एक्स एक्स 2. याच्यासाठी पण फॉर्म्युला आहे आपल्याकडे B2 D2 क्यूब बाय 12. याचं पण आपल्याला उत्तर भेटलं, पण हे तर रेक्टँगल झालं, बरोबर. यो झाला रेक्टँगल, यो झाला रेक्टँगल BD क्यूब बाय 12. आता आपण या दोघांना कंबाईन केलं. कंबाईन केल्यामुळे आपल्याकडे एक नवीन एक्सिस तयार झाली, कोणती? एक्स एक्स. बघा, ही एक एक्सिस तयार झाली एक्स एक्स. आता ही एक्सिस, आता याला सेपरेट दाखवतो बघा. अशी एक एक्सिस आपल्याकडे तयार झाली एक्स एक्स नावाची, बरोबर. आपल्याकडे कोणते 2 फॉर्म्युले आहेत? इथली एक एक्सिस आहे बघा x1 x1 नावाची. याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे B1 D1 क्यूब बाय 12, बरोबर आहे. इथं वरती एक एक्सिस आहे बघा x2 x2 नावाची. x2 x2. आता डायग्राम मध्ये कन्फ्युज होतं म्हणून हे सेपरेट दाखवायलो. तर ह्याचा पण आपल्याकडे फॉर्म्युला आलेला आहे B2 D2 क्यूब बाय 12. का बरं? कारण की तो रेक्टँगल आहे. ही एक्सिस कोणाची आहे? रेक्टँगलची. रेक्टँगलचा फॉर्म्युला BD क्यूब बाय 12. ही पण एक्सिस कोणाची? रेक्टँगलची. रेक्टँगलचा फॉर्म्युला BD क्यूब बाय 12. आलं एवढं. पण आता आपल्याला त्यांनी याच्यासाठी विचारलेलं आहे, सेंट्रोइडल एक्सिस साठी, टी सेक्शनची सेंट्रोइडल एक्सिस. मग आपण म्हटलं की ही सुद्धा हॉरिझॉन्टल आहे, हे दोघं सुद्धा हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे ही जी एक्सिस आहे सेंट्रोइडल एक्सिस, ही x1 x1 ला आणि x2 x2 ला पॅरलल आहे. म्हणून आपण कोणता थेरम वापरणार? पॅरलल एक्सिस थेरम. किती वेळेस? 2 वेळेस. का बरं 2 वेळेस? एकदा या एक्सिस साठी आणि एकदा या एक्सिस साठी, बरोबर. पहिले x1 x1 साठी, नंतर x2 x2 साठी.
म्हणजे पॅरलल एक्सिस थेरम आपल्याला किती वेळेस लिहावं लागणार आहे? 2 वेळेस लिहावं लागणार आहे. म्हणजे जो आपला आय एक्स एक्स असणार आहे तो कसा भेटेल आपल्याला? तर आय एक्स एक्स 1 प्लस A1H1 स्क्वेअर यो झाला पहिल्या रेक्टँगलचा, प्लस आय एक्स एक्स 2 प्लस A2H2 स्क्वेअर ह्यो झाला दुसऱ्या रेक्टँगलचा. बघा पुन्हा एकदा सांगतो कसं भेटणार आपल्याला. आपल्याकडं किती एक्सिस आहे? 2 एक्सिस आहे. आपल्याला यो आय एक्स एक्स काढायचा आहे, बरोबर. आपल्याला काय काढायचं? यो आय एक्स एक्स काढायचा आहे. तर इथं लिहिलं आपण आय एक्स एक्स. तो कसा भेटणार आहे? तर पहिल्या डायग्राम साठी पॅरलल एक्सिस थेरम, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस एरिया गुणिले H1 चा स्क्वेअर, बरोबर. आय एक्स एक्स 1 प्लस A1 गुणिले H1 चा स्क्वेअर. आणि परत तो दुसऱ्या एक्सिसला सुद्धा पॅरलल आहे x2 x2, तर त्याचा सुद्धा घ्यावं लागेल आपल्याला. मग इथं आपण लिहिणार आय एक्स एक्स 2 बरोबर दुसऱ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस A2 इंटू H2 चा स्क्वेअर, A2 इंटू H2 चा स्क्वेअर. तर ह्यो झाला आपला कम्प्लीट फॉर्म्युला टी सेक्शन साठी. ह्यो झाला आपला कम्प्लीट फॉर्म्युला टी सेक्शन साठीचा. आता ह्यो टी सेक्शन असो, एल सेक्शन असो, आय सेक्शन मध्ये अजून तिसरा येणार, कारण की 3 रेक्टँगल असणार तिथं, तर तिसराही फॉर्म्युला बनणार. आता हा आय एक्स एक्स 1 म्हणजे कोण? B1 D1 क्यूब बाय 12, बरोबर रेक्टँगलचा. हा आय एक्स एक्स 2 म्हणजे कोण? B2 D2 क्यूब बाय 12 हा आपल्याकडे याचा फॉर्म्युला. म्हणजे आपण हे काढू शकतो. एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे B1 गुणिले D1, या एरियाचा पण माहिती आहे B2 गुणिले D2. आता उरला प्रश्न कोणाचा? H चा. इथं प्रश्न कोणाचा उरला? फक्त H चा. तर आठवा H म्हणजे नेमकं काय? चला एकदा सांगा बरं, तुम्हाला आठवत असेल की H म्हणजे नेमकं कोणतं डिस्टन्स? चला टाईप करून सांगा की H म्हणजे नेमकं कोणतं डिस्टन्स असतं? आपण जो इथं पॅरलल एक्सिस थेरम मध्ये H घेतो, तर H कोणाच्या मधलं अंतर असतं? चला सांगा. शिकलो आपण पॅरलल एक्सिस थेरम. त्याच्यामध्ये हा जो H आहे तर तो नेमकं कोणाच्या मधला अंतर असणार? चला सांगा लवकर लवकर. H म्हणजे नेमकं कोणामधलं अंतर? सांग ओंकार. ऋतुजा, मयुरी, सांगा लवकर चला. H म्हणजे नेमकं कोणाच्या मधलं अंतर असणार? X axis and base distance between the parallel axis. बरोबर प्रतीक, ऋतुजा करेक्ट आहे. बरोबर. चला एक्सिस मधलं डिस्टन्स बघा. आता पॅरलल एक्सिस थेरम म्हणजे काय आहे की समजा ही एक एक्सिस आहे, इथं आपल्याला काढायचे मोमेंट ऑफ इनर्शिया, पण आपल्याला त्याच्यासाठी फॉर्म्युला नाहीये. तर याला कोणते एक्सिस पॅरलल आहे ते बघायचं, याला कोणते एक्सिस पॅरलल आहे ते बघायचं. आणि या दोन्ही एक्सिस मधलं अंतर म्हणजे काय असतं? H असतं, बरोबर. जिथं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे ती एक्सिस आणि दुसरी एक्सिस जी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे त्यांच्या मधलं अंतर म्हणजे पॅरलल एक्सिस, बरोबर. H1 बरोबर H असतं. आता मला सांगा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाची काढायची? एक्स एक्स ची, बरोबर. मग एक्स एक्स ची काढत असताना आपल्याला x1 माहिती आहे आणि x2 पण माहिती आहे. म्हणजे हे जे अंतर आहे एक्स एक्सिस आणि x1 मधलं तो असणार H1, आणि हे जे अंतर आहे एक्स एक्सिस, बघा ही एक्स एक्सिस आणि वरची x2 हे अंतर म्हणजे कोण असणार आहे? H2. हे अंतर म्हणजे कोण असणार आहे? आपलं H2 असणार आहे. हलता हे अंतर म्हणजे कोण असणार आहे? H2. समजलं?
एक्स एक्सिसचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे, बरोबर? करेक्ट. एक्स एक्सिसचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आपल्याला x1 माहिती आहे आणि x2 माहिती आहे. एक्स आणि x1 मधलं h1, एक्स आणि x2 बघा, x2 असेल तर h2, x1 असेल तर h1. आता हेच आपल्या डायग्राम मध्ये बघू. बघा, ही जी डायग्राम आपण इथं ड्रॉ करून ठेवली होती, याच्यामध्ये एकदा दाखवून देतो की ही आपली x1 एक्सिस आणि ही आपली हॉरिझॉन्टल x एक्सिस. या दोघांच्या मधलं हे जे अंतर आहे याला आपण म्हणणार h1, आणि ही जी x2 एक्सिस आहे टी आणि x एक्सिस या दोघांमधलं अंतर म्हणजे कोण असणार आहे? h2. चालतं. आता फक्त पहिल्या रेक्टँगलचा ही हाईट बघायची आणि हे h1 चा काय फॉर्म्युला तयार होतो ते चेक करायचं. बघा, h1 चा तुम्हाला काय फॉर्म्युला बनवता येईल ते चेक करायचं. h1 म्हणजे हे अंतर. मग आपल्याला काय करावं लागेल? हे जे पूर्ण आहे याच्यामधून एक खालचं एवढं काय करावं लागणार? मायनस करावं लागेल. तेव्हा आपल्याला काय भेटणार? h1 ची व्हॅल्यू भेटणार. तेव्हा आपल्याला कोणाची व्हॅल्यू भेटन? h1 ची. तसंच बेस पासून वरचं जे x2 चं अंतर आहे त्याच्यामधून आपल्याला हे खालचं अंतर मायनस केलं की आपल्याला कोण भेटन? h2 भेटन. याचा अर्थ काय झाला बघा, की जर आपल्याला h1 काढायचंय बघा, h1 हे अंतर, तर ही पूर्ण डिस्टन्स किती आहे? y बार आहे बघा. पूर्ण डिस्टन्स किती आहे एक्स एक्सचं? y बार. त्याच्यामधून आम्हाला कोणाला मायनस करायचं? y1 ला. y बार मधून कोणाला मायनस करायचं? y1 ला. तेव्हाच आपल्याला कोण भेटन? h1 भेटन. आणि h2 जर काढायचं असन तर पूर्ण डिस्टन्स हे y2 आहे बघा, आणि खालचं y बार सोडून द्या, आपल्याला वरचं पाहिजे. तर y2 मधून कोणाला मायनस करायचं? y बारला. y2 मधून कोणाला मायनस करायचं? y बारला. आता याला सिंपल मध्ये लक्षात ठेवा, h1 साठी y1 आणि h2 साठी y2, आणि वजाबाकी कोणाची करायची? y बारची. वजाबाकी कोणाची करायची आहे? y बारची. सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. y बार तर दोन्हीकडे बघा, y बार दोन्हीकडे आहे, ते कुठं ना कुठं मायनस होणारच आहे. पण h1 साठी y1 घ्या आणि h2 साठी y2 ची व्हॅल्यू घ्या, असं सिंपल मध्ये याला लक्षात ठेवा. भेटला मग h1 फिनिश. बघा, y बार मधून y1 ला मायनस करा, h1 भेटन, आणि y बार मधून y2 ला मायनस करा, h2 भेटन. फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या, असं लक्षात ठेवा. चालतं. y बार मधून y1 आणि y बार मधून y2, म्हणजे y बार y1 चा डिफरन्स h1 असतो, y बार y2 चा डिफरन्स h2 असतो. अशाने काय भेटन आपल्याला? h1 आणि h2 भेटन. समजलं? तर ही डायग्राम आहे बघा आपली कम्प्लीट टी सेक्शन साठी. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. समजलं इथपर्यंत? एक मिनिट, याच्यामध्ये आणखी आपला एरिया लिहायचा राहिला, इथे एरिया सुद्धा लिहून टाकतो. याचा एरिया येणार B1 गुणिले D1, याचा एरिया येणार B2 गुणिले D2. बघा, मग आता आपल्याला जेव्हा याची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे, Ixx1 लागन, Ixx2 लागन, हा दोन्ही सुद्धा A1 लागन, A2 लागन, दोन्ही पण भेटून जाईल. h1 लागन आणि h2 लागन. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला सर्व काही स्टेप जशाल तशा रिपीट आलेल्या आहे y बार पर्यंतच्या, आणि फक्त इथून पुढं 2 स्टेप वाढलेली आपली h1 ची एवढी, आणि एक लास्ट स्टेप एवढी जी आपली लास्ट स्टेप आलेली आहे, एवढं फक्त एक्स्ट्रा पॉइंट याच्यामध्ये आलेला आहे. h1 h2 कसं लक्षात ठेवायचं सांगितलं. बघा, तुम्हाला h1 काढायचा, h2 काढायचा, बरोबर? आता तुम्हाला समजायला नाही डायग्राम मधून कसं घ्यायचा, तर सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. h1 च्या पुढं y1 ला लिहायचं, h2 च्या पुढं y2 ला लिहायचं, आणि y बार दोन्हीकडे असणार, y बार दोन्हीकडे असणार. मग इथे येणार y बार मायनस y1. बघा, h1 च्या पुढे y1 ला आणि h2 च्या पुढे y2 ला घ्या, y2 मायनस y बार. आता समजा कधी उलट पण झालं, y बार मायनस y1 आहे तर y1 मायनस y बार बी लिहिलं तुम्ही तरी काही फरक पडत नाही. फक्त ते मायनस मध्ये येणार, तर एवढं लक्षात ठेवायचं की जे काही डिस्टन्स असतं ते कधीच मायनस मध्ये नसतं. अंतर आपण म्हटलं या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत अंतर सांगा, तर तुम्ही -3 असं थोडी म्हणू शकता. तर जरी -3 आलं तर त्याला प्लस मध्ये लिहायचं, असं तिथं लक्षात ठेवा. डिस्टन्स हे नेहमी कसं राहतं? प्लस मध्ये. हे झालं आपला h1 h2. चला पुन्हा एकदा मी स्टेप समजून सांगतो सगळ्या. बघा, आता लास्ट पुन्हा एकदा बिना
लोकेशनचं सांगतो, ते लोकेशन होतं. आता आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा, टी सेक्शन. क्वेश्चन मध्ये काय दिलेला असतो, टी सेक्शन. यो पहिला रेक्टँगल, यो दुसरा रेक्टँगल. याला आपण B1 म्हणतो, याला आपण D1 म्हणतो. यो आपला B2 असतो, यो आपला D2 असतो. एवढं क्लिअर आहे सर्वांना, माहिती इथपर्यंत? मग याच्यावरून पहिली स्टेप आपण एरिया काढतो, A1 B1 गुणिले D1. दुसरी स्टेप A2 काढतो, B2 गुणिले D2. तिसरी स्टेप टोटल एरिया घेतो, A1 प्लस A2. क्लिअर आहे बघा. A1 B इंटू D, A2 B इंटू D, टोटल एरिया A1 प्लस A2. या स्टेप आपल्या फिक्स आहे एरियाचे. त्याच्यानंतर आपण सेकंड स्टेप मध्ये जातो वाय बार कॅल्क्युलेट करण्यासाठी. सेकंड स्टेप मध्ये Y1 असतो D1 चा अर्धा, बरोबर. Y1 असतो D1 चा अर्धा, Y2 असतो D2 चा अर्धा प्लस D1, Y2 असतो D2 चा अर्धा प्लस D1. आणि याच्यावरून Y बार आपण काढतो A1 Y1 प्लस A2 Y2 डिवाइड बाय टोटल एरिया A. चालतं. त्याच्यानंतर लगेच तिसरी स्टेप इथं फॉलो करून घ्यायची H ची. चालतं. तुम्हाला H1 काढायचं आणि H2 काढायचं. तर H1 म्हणजे कोण, Y बार मायनस Y1. बघा H1 च्या समोर Y1 आला. आणि H2 म्हणजे कोण, तर Y2 मायनस Y बार. Y2 मायनस Y बार. Y बार मायनस Y2 म्हटलं तरी पण चालतं, की अडचण नाही. H1 H2 असं भेटून नाही. बघा आता नुसतं तुम्हाला स्टेप फॉलो करायचे, व्हॅल्यू पुट करत चालायचे आहे, बाकी काहीच करायची गरज नाही, नुसतं स्टेप फॉलो करायच्या. हे आलं. मग आपल्याला काढायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल एक्सिस. कोणत्या एक्सिस साठी, हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल एक्सिस. म्हणजे आपल्याला फाइंड करायचंय IXX. तर त्यासाठी आपल्याकडं फर्स्ट आहे बघा, IXX1 प्लस A1H1 स्क्वेअर प्लस IXX2 प्लस A2H2 स्क्वेअर. सगळे प्लस मध्ये बघा, सगळं प्लस आहे, कुठंच मायनस वगैरे नाहीये. IXX1 प्लस A1H1 स्क्वेअर प्लस IXX2 प्लस A2H2 स्क्वेअर. प्रत्येक मध्ये प्लसच आहे. आणि फक्त इथं IXX चा फॉर्म्युला मी पुट करतो, एक्स्ट्रा पॉइंट एक. IXX इज इक्वल टू बघा, X1 चा फॉर्म्युला काय, B1 D1 क्यूब बाय 12. किंवा तुम्हाला सेपरेट काढायचं असेल बाजूला, सेपरेट बी काढू शकता, किंवा इथे बी पुट करू शकता. प्लस A1H1 स्क्वेअर. IXX2 चा फॉर्म्युला काय, B2 D2 क्यूब बाय 12 प्लस A2H2 स्क्वेअर. जो झाला आपला कम्प्लीट सोल्युशन. चालतं. म्हणजे जेव्हा पण टी सेक्शन येणार तुम्हाला, काहीच डोकं लावायची गरज नाही. आता जास्त काही डोकं लावायची गरज नाहीये. जे स्टेप आहे जशाल तसं फॉलो करा, तुमचं उत्तर संपून जाणार. चालतं. जशा स्टेप दिसायला ऍज इट इज फॉलो करा. हे झालं आपलं कम्प्लीट सोल्युशन. चालतं. 6 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. आतापर्यंत आपण IXX काढलं, IYY एका मिनिटामध्ये होऊन जाईल, काही टेन्शन नाही. चालतं. यो कोणासाठी झाला, IXX साठी, कारण की यो सिमेट्रिक नव्हता एक्स एक्सिसला, म्हणून आपण X1 दाखवला, Y1 X2 दाखवला, बरोबर. इथं बी दाखवून देतो परत एकदा. हा आपला X1 ही दुसरी एक्सिस आहे म्हणून X2 आणि इथं मदत येणार XX. म्हणजे पहिल्या रेक्टँगलची सेंट्रोइडल एक्सिस, दुसऱ्याची आणि कंबाईनची. पण जर तुम्ही Y एक्सिस दाखवली इथं, जर बाय चान्स समजा तुम्ही इथं Y एक्सिस दाखवली, तर पहिला रेक्टँगल, दुसरा रेक्टँगल आणि कम्प्लीट सेक्शन सगळ्यांसाठी एकच येणार बघा. Y एक्सिस दाखवली तर सगळ्यांसाठी एक कॉमन एक्सिस येणार तिथं, बरोबर आहे. Y एक्सिस जर दाखवली तर सगळ्यांसाठी एकच कॉमन दिसणार. पहिल्या रेक्टँगलची पण तीच आहे, दुसऱ्याची बी तीच आहे, आणि कंबाईन डायग्रामची सुद्धा तीच आहे. म्हणजे Y एक्सिस आपली कॉमन झाली. चालतं. चला याचे एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे आपले फायनल स्टेप्स आहे. म्हणजे कोणतंही न्यूमेरिकल आलं की आपण असं सॉल्व्ह करणार. चालतं. टी सेक्शनचं कोणतंही न्यूमेरिकल आलं, मग ते इन्व्हर्टेड टी सेक्शन सुद्धा असलं तरी पण सेम स्टेप आहे. चालतं. इन्व्हर्टेड टी सेक्शन म्हणजे उलटा टी. परत एकदा सांगतो,
इन्व्हर्टेड शब्दाचा अर्थ उलटा असतो, रिव्हर्स. इन्व्हर्टेड टी सेक्शन. मग तो शब्द तुम्हाला इन्व्हर्टेड हा शब्द या सब्जेक्ट मध्ये येऊ का दुसऱ्या कोणत्याही सब्जेक्ट मध्ये येऊ, इन्व्हर्टेड सेक्शनचा अर्थ असतो रिव्हर्स करायचा, उलटा करायचा. तर ह्यो कोणासाठी झाला, हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल एक्सिस साठीचा. आता तेच आपल्याला व्हर्टिकल सेंट्रॉइडल एक्सिस साठी सुद्धा विचारणार ते. मग आपल्याला क्वेश्चन असा जर विचारला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वर्टिकल सेंट्रॉइडल एक्सिस. वर्टिकल सेंट्रॉइडल एक्सिस म्हणजे उभी एक्सिस. मग बघा आता टी सेक्शन आणि याची वर्टिकल एक्सिस, याची काय दाखवून देऊ आपण, वर्टिकल. जसं आता आपण x1 दाखवलं, y1 x2 दाखवलं आणि x दाखवलं. आता याच्यामध्ये सांगताच येत नाही, कारण की बघा y1 जर दाखवलं तुम्ही तर इथं येणार ती याच एक्सेसवर, y2 दाखवलं इथंच येणार, आणि y बी दाखवलं तरी इथंच येणार. म्हणजे तिघांची एक्सिस कशी आहे, कॉमन आहे. तिघांची एक्सिस कशी आहे, कॉमन आहे. आणि कॉमन एक्सिस याचा अर्थ राहतो सिमेट्रिक, बरोबर. मग आपण इथं म्हणू शकतो ॲज सेक्शन सिमेट्रिक अबाउट वाय एक्सिस. सेक्शन कसं आहे, सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक म्हणजे सगळ्यांची एक्सिस एकच आहे, म्हणजे इथं पॅरलल एक्सिस बनलीच नाही. जसं आता मागच्या याच्यामध्ये बघा, अशी एक एक्सिस होती एक्स नावाची, याच्या खाली होता x1 नाव, याच्या वरती होता x2 नाव. या एक्सिसला ही पॅरलल होती, या एक्सिसला ही पॅरलल होती, बरोबर. मग हे डिस्टन्स झालं आपलं h1 आणि वरचं डिस्टन्स झालं आपलं h2. म्हणून तिथं कोणता थेरम आला, पॅरलल एक्सिस थेरम, बरोबर. म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारला होता की कोणता थेरम वापरायचा होता आपल्याला इथं, पॅरलल एक्सिस थेरम. आता ही एक्सिस आहे आपली y1 त्याच्यावरतीच आपली एक्सिस आहे y2 आणि तीच एक्सिस आहे आपली y. मला सांगा इथं पॅरलल एक्सिस बनलीच नाही. पॅरलल म्हणजे याच्या बाजूला यायला पाहिजे, इथं अशी आली कुठं बघा बरं, या डायग्राम मध्ये कुठंच नाहीये. किंवा इकडून यायला पाहिजे, तर अशी कुठंच नाही आलेली, पॅरलल एक्सिसच नाहीये. म्हणून इथं पॅरलल एक्सिस थेरम येणार नाही. ॲज सेक्शन सिमेट्रिक अबाउट वाय एक्सिस, नो नीड ऑफ पॅरलल एक्सिस थेरम. म्हणजे पॅरलल एक्सिस थेरमची गरजच नाही. h1 h2 डायरेक्ट 0 आहे. h1 बी 0 बनला, h2 पण 0 बनला, चालतं. h1 h2 ची व्हॅल्यू किती आहे, डायरेक्ट 0 आहे. मग आपण जेव्हा y काढणार, बरोबर, I बरोबर, तर तिथं आपल्याकडे असा जर फॉर्म्युला आपण केला असता, I प्लस a1 h1 स्क्वेअर प्लस I प्लस a2 h2 स्क्वेअर, असा फॉर्म्युला आपण लिहू शकत होतो. पण मला सांगा आता इथं h1 h2 चा 0 आहे, हे 0 झाला म्हणजे उरलं कोण, फक्त I1 आणि I2. म्हणजे डायरेक्ट रेक्टँगलचे जे काही मुवमेंट ऑफ इनर्शिया त्यांची डायरेक्ट बेरीज होणार, बरोबर. रेक्टँगलची जी काही मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याची डायरेक्ट काय होणार, बेरीज होणार. याचा अर्थ जर आपल्याला इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची आहे I तर पहिल्या रेक्टँगलची मुवमेंट ऑफ इनर्शिया प्लस दुसऱ्या रेक्टँगलची मुवमेंट ऑफ इनर्शिया. डायरेक्ट फॉर्म्युला काय बनणार बघा. मग तर आपल्याला माहिती आहे वाय साठी काय असतं, dB³/12, म्हणजे d1 b1³ प्लस d2 b2³/12. ह्यो झाला याचा फायनल फॉर्म्युला I साठीचा. म्हणजे तर a1 h1 आलं का, नाही आलं. का बरं नाही आलं ते समजलं आता, कारण की पॅरलल एक्सिस नाहीये. h1 h2 काय आपला डायरेक्ट 0 आहे. तर बघा y साठी तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे, दोन रेक्टँगल आहे, बरोबर. पहिल्या रेक्टँगलचा d1 b1³/12, दुसऱ्या रेक्टँगलचा d2 b2³/12, दोघांची करा बेरीज, उत्तर संपलं. चालतं, यो आला आपला I. तर ही झाली आपली फायनल स्टेप, टी सेक्शन मधली फायनल स्टेप. चला की अडचण इथपर्यंत बघा, एकदम व्यवस्थित झालेलं आहे. अर्धा तास आपण फक्त टी सेक्शन बद्दल बोललेलो आहे. चालतं.
एकदम व्यवस्थित समजून सांगितलं. अजूनही काही अडचण असन तर विचारू शकता, नाहीतर आता लगेच आपण याचं न्यूमेरिकल एक सॉल्व्ह करू. आणि इथून पुढे कोणतंही न्यूमेरिकल आलं टी सेक्शनचं सेम राहणारे स्टेप, काहीच बदल होणार नाही. चालतं, काहीच चेंज करायचं नाही. चला क्वेश्चन बघूया. फाइंड moment of inertia about both centroidal axes of a T section having flange having flange 200 mm by 20 mm, 200 mm by 20 mm and weight 250 mm by 25 mm, 25 mm. Full stop. Overall depth 270 mm. Overall depth is 270 mm. चला क्वेश्चन विचारलेला आहे, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बोथ सेंट्रोइडल एक्सिस. बोथचा अर्थ दोन्ही सुद्धा, आय एक्स एक्स अँड आय वाय वाय दोन्ही सुद्धा काढायचे. ऑफ अ टी सेक्शन, कोणता सेक्शन दिला आपल्याला? टी सेक्शन. तर सगळ्यात पहिले इथं बाजूला आपण एक टी सेक्शन ड्रॉ करून घेऊ. सगळ्यात पहिले इथं आपण एक टी सेक्शन ड्रॉ केला. त्याच्यामध्ये लगेच एक्सिस दाखवून देऊ. ही असणार आपली x1 x1, ही असणार आपली x2 x2, म्हणजे ते टी सेक्शनची डायग्राम आहे ती ऍज इट इज पाठ करून ठेवायची. चालतं. आणि इथं मधात येणार प्लेनच्या थोडस खाली एक्स एक्स. चालतं, एक्स एक्स एक्सिस. आणि ही जी मधली लाईन आहे एकदम सेंटर लाईन व्हर्टिकल वाली, ती राहणार आपली वाय वाय एक्सिस. एवढं आपण क्लिअर कट डिनोट करून टाकायचा. आणि त्याच्यानंतर याचं जे डायमेन्शन दिलेलं आहे, हॅव्हिंग फ्लेंज 200 mm बाय 20 mm. प्लेन म्हणजे हॉरिझॉन्टल जी असते ती, याचं डायमेन्शन दिलं 200, हे दिलं किती 20 mm. त्याच्यानंतर वेब दिला 250 बाय 25. आता 250 हे थोडी असणार आहे, व्हर्टिकल वाला 250 असणार आहे, बरोबर. हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे हे दिलं 250 mm. आणि 25 म्हणजे इथलं हे दिलं 25 mm. मग याच्यावरून आपण सांगू शकतो लगेच B1 D1. आणि ओव्हरऑल डेप 270 आहे बघा, ऐका चेक करा. हे 250 आणि हे 20 झाले 270. आता एवढं व्यवस्थित आपण लिहून ठेवलं. याला फक्त आता B1 D1 एकदा थोडासा टाइम लावायचा छोटासा. चालतं, 1 मिनिट जास्त घ्या, पण B1 D1 ची व्हॅल्यू व्यवस्थित लिहून घ्या. बघा, B1 ची व्हॅल्यू म्हणजे पहिला जो रेक्टँगल आहे आपल्या खालचा 1 नंबरचा, याची हॉरिझॉन्टल साईड किती दिलेली आहे? 25 mm. किती दिलेली आहे? 25 mm. त्याची जी डेप्थ आहे बघा, व्हर्टिकल साईड उभीवाली 250 mm. D1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 250 mm. D1 ची व्हॅल्यू दिलेली 250 mm. लिहिलं. त्याच्यानंतर इकडे या, B2 म्हणजे ही हॉरिझॉन्टल साईड 200 आणि D2 म्हणजे व्हर्टिकल साईड 20. बघा B2 किती आहे? 200 mm. B2 B म्हणजे ही हॉरिझॉन्टल साईड 200 आणि D2 किती आहे? 20 mm. D2 किती आपलं? 20 mm. लिहून घेतलं एकदम व्यवस्थित. आता लगेच सुरू करा जसा आपला फॉर्म्युला होता. आता हे तुम्ही फास्ट बी करू शकता, कारण की डायरेक्ट फॉर्म्युला आहे. A1 B1 गुणिले D1 25 गुणिले 250 6250 mm स्क्वेअर. A2 काढून घेऊ. B2 गुणिले D2 200 गुणिले 20 2 दुने 4 4000 mm स्क्वेअर.
टोटल एरिया A1 प्लस A2 6250 प्लस 4000 10250 mm². चला आलंय का एरिया बघा. चला एरिया आला 10250 mm². त्याच्यानंतर एरिया झाला आता Y1 Y2 Y बार आणि त्याच्यानंतर H1 H2. चला ज्या स्टेप आहे तशा आपण फॉलो करू. सेकंड स्टेप आहे Y1 D1 च्या अर्ध बरोबर. Y1 चा फॉर्म्युला आहे D1 च्या अर्धा. D1 ची व्हॅल्यू किती आहे बघा 250. परत इथं पण चेक करून घ्यायची डायग्राम मध्ये किती आहे 250 आहे. तर 250 चा हाफ करू येणार 125 mm. लगेच इथं Y2 काढून घेऊ D2 चा हाफ प्लस D1. बघा D2 चेक करा. D2 आहे 20 mm. इथं पण बघा लिहिलंय आपण 20 आणि D1 ची व्हॅल्यू 250 आहे. 20 चा हाफ प्लस 250. 20 च्या अर्ध 10. 10 मध्ये जर 250 ऍड केले ते येते 260 260 mm. बघा Y1 काढला D1 च्या अर्धा, Y2 काढला D2 च्या अर्धा प्लस D1 बरोबर. प्लस त्याच्यामध्ये खालचा डिस्टन्स D1 आपण ऍड करतो. आता लास्ट स्टेप Y बारची A1 Y1 प्लस A2 Y2 डिवाइड बाय टोटल एरिया A. A1 ची व्हॅल्यू 6250 गुणिले Y1 ची व्हॅल्यू 125 प्लस A2 ची व्हॅल्यू 4000 गुणिले 260 260 डिवाइड बाय टोटल एरिया 10250 10250. इथून भेटन आपल्याला कोणाची व्हॅल्यू Y बारची. चला सांगा Y बार किती येतोय. चला बरोबर आहे. करेक्ट अजय, अक्षय, ऋतुजा बरोबर. बरोबर ऋषी करेक्ट आहे. 177.68 करेक्ट. निकिता बरोबर. 177.68 177.68 mm करेक्ट. आता फक्त H1 आणि H2 काढा. सगळ्यात पहिले काय करणार आपण H1 आणि H2 ची व्हॅल्यू. H1 काय म्हटलं होतं Y बार मायनस Y1 घ्या आणि H2 काय म्हटलं होतं Y2 मायनस Y बार घ्या. चालतं. आता H1 साठी इथं व्हॅल्यू पुट करू बघा. Y बार मधून ह्या Y बार मधून ह्या Y1 ला मायनस करायचंय. Y बार ची व्हॅल्यू 177.68 मायनस 125 यो आला आपला H1 आणि तसंच Y2 साठी 260 mm मायनस 177.68 यो आला आपला H2 ची व्हॅल्यू. चला बघा H1 आणि H2 52.68 आणि 82.32 बरोबर आहे. चला चेक करा आलंय का. 52.68
चला करेक्ट, बरोबर. 52.68 H1 आणि H2 82.32. करेक्ट, बरोबर. प्रसाद, रविराज बरोबर आहे. करेक्ट ऋतुजा, बरोबर. बरोबर ऋषी. 52.68 आणि 82.32. बघा, वाय बार पर्यंतची स्टेप आपली तीच होती जे आपण टी सेक्शन साठी सॉल्व्ह करायचो दरवेळेस. इथपर्यंत सेम होतं. फक्त तुमची एक स्टेप वाढली, कोणती? H1 H2 ची. म्हणजे तुम्हाला या सेमिस्टर मध्ये ही स्टेप लक्षात ठेवायची पुढची. आता वाय H1 H2 भेटलं. आता लास्ट स्टेप आहे आपली मोमेंट ऑफ इनर्शियाची. लास्ट स्टेप काय आपली? मोमेंट ऑफ इनर्शियाची. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्सिस. बरोबर आहे. आय एक्स आपल्याला काढायचंय, तर त्याचा फॉर्म्युला आहे पहिल्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस A1 H1 स्क्वेअर प्लस दुसऱ्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस A2 H2 स्क्वेअर. पॅरलल एक्सिस थेरम पहिल्यासाठी, पॅरलल एक्सिस थेरम दुसऱ्यासाठी, दोघांची बेरीज. इथं जर आपण याला ब्रॅकेटला ओपन केलं आणि याचा फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युला आहे BD क्यूब बाय 12, जो रेक्टँगलचा असतो तोच. म्हणजे B1 D1 क्यूब डिवायडेड बाय 12 A1 H1 स्क्वेअर, B2 D2 क्यूब बाय 12 प्लस A2 H2 स्क्वेअर. आला सगळं एका लाईनीमध्ये. आता इथे एक एक व्हॅल्यू आपण पुट करू. प्रत्येकाची व्हॅल्यू आपण इथं पुट करू. आता B1 D1 बघा किती होता आपला? 25 आणि 250. B1 D1 किती होता? 25 आणि 250. मग इथं लिहू आपण 25 गुणिले 250 चा क्यूब डिवाइड बाय 12. याच्यामध्ये घाई करायची नाही, प्रत्येकाला एक सेपरेट सेपरेट ब्रॅकेट देऊन टाकू वाटलं तर. ही पहिली व्हॅल्यू, बरोबर. बघा, पुट करताना व्यवस्थित चेक करा. B1 25, D1 250, त्याचा क्यूब भागिले 12 प्लस A1 H1 चा स्क्वेअर. A1 होता बघा 6250, आठवला? 6250 आणि H1 आलेला आहे 52.68 गुणिले 52.68 चा स्क्वेअर. 52.68 चा स्क्वेअर प्लस तिसरी व्हॅल्यू B2 D2 क्यूब बाय 12. बघा इथं B2 आणि D2 200 आणि 20. 200 आणि 20. 200 गुणिले 20 चा क्यूब डिवाइड बाय 12. B2 D2 क्यूब बाय 12 प्लस A2 H2 स्क्वेअर. A2 किती होता आपला? 4000 गुणिले H2 आलेला आहे बघा 82.32. 82.32 चा स्क्वेअर. इथं स्क्वेअर घ्यायचा. बघा, एकदम व्यवस्थित व्हॅल्यू पुट करा. प्रत्येकाला सेपरेट सेपरेट ब्रॅकेट मध्ये ठेवलंय आपण. चालतं. आता एक जण कोणीतरी पूर्ण व्हॅल्यू, चालतं, पूर्ण व्हॅल्यू एकदाच कॅल्सी मध्ये टाकू शकता तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार. पण ज्यांना अवघड जात असेल तर हे एक एक व्हॅल्यू आपण सेपरेट सेपरेट कॅल्क्युलेट करू आणि नंतर त्याला प्लस करू. चालतं. एक एक व्हॅल्यू बी तुम्ही कॅल्क्युलेट केली, नंतर सगळ्यांचं प्लस केलं तरी चालतं. तुम्हाला जर वाटलं की पूर्ण एक सोबत एवढे दोन ब्रॅकेट सॉल्व्ह करून सॉल्व्ह करत तसं बी करा, किंवा एक एक सेपरेट सेपरेट बी सॉल्व्ह केलं म्हणजे किती व्हॅल्यू भेटणार तुम्हाला? इथं 4 आणि लास्टला चौघांची बेरीज. अशा 4 ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू लिहू शकता. नंतर सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. मी सेपरेट सेपरेट सॉल्व्ह करतो पहिले. आपण आता फर्स्ट टाइम सॉल्व्ह करायला, म्हणून पहिले सेपरेट सेपरेट. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली की डायरेक्ट तुम्ही पूर्ण एका ह्याच्यामध्ये पुट करू शकता. पहिली व्हॅल्यू आहे ती बघा 32.55 इंटू 10⁶. हे ब्रॅकेट इथं पाहिजे बरं. नंतर ही सेकंड व्हॅल्यू टाकतो 6250 इंटू 52.68 चा स्क्वेअर. ती व्हॅल्यू येते 17.34 10⁶. ही व्हॅल्यू पुट करतो 200 इंटू 20 चा क्यूब डिवाइड बाय 12. ती येते 133.33 10⁻³ बघा 10⁻³ आलेली आहे. लास्ट व्हॅल्यू
4000 इंटू 82.32 चा स्क्वेअर, ती येते 27.11 10 टू दी पॉवर 6. आणि आता हे चारही व्हॅल्यू आपण ऍड करू, आपल्याला भेटून जाईल IXX. बघा, सगळ्या व्हॅल्यू ऍड केल्या की ते येतं 77.13 इंटू 10 टू दी पॉवर 6 mm⁴. लास्ट युनिट काय आपलं mm⁴. 77.13 येते का चेक करा. आलं, करेक्ट आहे. 77.14 किंवा 13 चालतं. बरोबर, 10 टू दी पॉवर 6 mm⁴. चला याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा एक. आणि एक लास्ट पॉइंट आपला IYY चा झालं मग प्रॉब्लेम. एवढं एक बघू लास्ट पॉइंट IYY साठीचा. चला IYY साठी एक लास्ट पॉइंट बघून घ्या. IYY चा फॉर्म्युला आहे IYY1 प्लस IYY2. दोघांची बेरीज करायची, म्हणजे पहिल्या रेक्टँगलचा D1B1 क्यूब बाय 12 आणि दुसरा रेक्टँगल D2B2 क्यूब बाय 12. बरोबर. पहिल्या रेक्टँगलचा D होता 250, B होता 25. 250 गुणिले 25 चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस दुसऱ्या रेक्टँगलचा D होता 20 आणि B होता 200. 20 गुणिले 200 चा क्यूब डिवाइड बाय 12. बघा, फक्त D1 B1 ची व्हॅल्यू पुट केली. आता याला डायरेक्ट कॅल्सी मध्ये टाका, सांगा IYY ची व्हॅल्यू किती येते. (13.66 10 to the power 6). चला आलंय 13.66 into 10 to the power 6. Moment of inertia about YY axis. आपल्याला विचारलेलं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY एक्सिस. बोथ सेंट्रोडल एक्सिस म्हटलेलं होतं. मग XX पण काढायचा होता आणि YY सुद्धा. चालतं, XX सुद्धा काढायचा होता आणि YY सुद्धा. चला आले, व्हेरी गुड सर्वांचं. 13.66 10 टू दी पॉवर 6. चालतं, 13.66 10 टू दी पॉवर 6. काय अडचण कोणाला याच्यामध्ये? चला समजलं. आता काही क्वेश्चन मी ग्रुपवरती सेंड करतो प्रॅक्टिस साठी, ते सॉल्व्ह करून बघा.